पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। कोल्हापुरात भोंदूगिरीच्या प्रकारामध्ये वाढ होत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे। भोंदूबाबाच्या जाळ्यामध्ये अडकून अनेक जण धनसंपत्ती गमावून बसतात। अशा वेळी बऱ्याचदा महिला देखील सहजरित्या भोंदूबाबाच्या जाळ्यात येत असतात। अशीच एक घटना कोल्हापूर शहरातून समोर आली आहे। बहिणीच्या कॅन्सर उपचारासाठी औषध देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एका महिलेवर अत्याचार केले आहेत। घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली असून बहिणीच्या कॅन्सर उपचाराच्या आमिषाने पीडित विवाहित महिलेला लॉजमध्ये नेल्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या घटनेची फिर्याद गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली। संशयित प्रतीकमुळे पसार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली असून संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे। शहरातील लक्ष्मीपुरी येथील मटन मार्केट जवळील महादेव मंदिर परिसरात प्रतीकमुळे उर्फ भोंदूबाबाचा सतत वावर असतो। तेथे देवदेवतांच्या फोटोंची पूजा करून तो स्वतःला देवदेवसी असणारा बाबा म्हणवतो। दर गुरुवारी त्याच्या दर्शनासाठी स्थानिक नागरिक गर्दी करतात। पीडित महिलेच्या बहिणीला कॅन्सर झाल्याने तिने मुळे याला ही बाब सांगितली। संबंधित महिलेचा पती 2 दिवस परगावी गेल्याची संधी या बाबांनी साधली आणि घरगुती औषधाने उपचार करून देईन असे आमिष मुळेने दाखवले। औषध देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेला सोमवारी दुपारी 3:30 सुमारास शिवाजी पेठेत बोलावून तिला लाल रंगाच्या मोटारीत बसवले आणि कळंबा तलाव गारगोटी रस्ता परिसरातील लॉजकडे नेले। लॉजच्या खोलीत नेल्यानंतर मुळेने दरवाजा बंद करून घेतला आणि प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला। बेदरलेल्या महिलेने 2 दिवस लपवून ठेवलेल्या या घटनेची माहिती पतीला परगावहून आल्यानंतर सांगितली। कुटुंबाने प्रथम करवीर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली, पण ही घटना जुना राजवाडा पोलीस हद्दीत येत असल्याने तेथे फिर्याद देण्यात आली। 33 वर्षीय पीडित महिलेची मुळे याच्याशी पूर्वीची ओळख असल्याने त्यांनी विश्वासाचा गैरफायदा घेतला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।